35-40 माणसांची आज पावभाजी बनवणार आहे। पावभाजीची ऑर्डर आहे बर्थडेची। तर पहिले सुरुवातीला फ्लावर गरम पाण्यामध्ये वाफळून घ्यायचा आहे। नंतर वाटाणा, फ्लावर आणि गाजर मिक्सर कुकरला लावून द्यायचं। नंतर हे अद्रक, हिरवी मिरची, लसूण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। एका कुकरमध्ये बसल्या नव्हत्या भाज्या म्हणून आता परत एक बटाट्याचा कुकर लावला आहे। 50 ग्राम पावभाजी मसाला घेतला आहे। काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद, धने पावडर, जिऱ्याचा तडका द्यायचा, तमालपत्र टाकायचं, एक बटरचं पूर्ण 100 ग्रामचं टाकून द्यायचं। कांदा, शिमला मिरची आणि नंतर बीट, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून द्यायची। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। मिठाने लवकर मऊ होतं। परत भाज्या मॅश करून घ्यायच्या। याच्यामध्ये पण टोमॅटो टाकून द्यायचा। सगळे मसाले आपण काढून ठेवले ते टाकायचे आणि मॅशरनं मॅश करायचं। याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि सगळ्या भाज्या मिक्स करून गरम पाणी ॲड करायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। माझे 5 किलो बटाटे होते, 2 किलो वाटाणे, 3 किलो फ्लावर, अर्धा पाव हिरवी मिरची, अर्धा पाव अद्रक आणि पाव किलो लसूण।